श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. 4 महिने घरात ठेवा ही एक पवित्र वस्तू. साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी करतील रक्षण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. जय विठू माऊली. भक्तांनो, आषाढ एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत 4 महिने म्हणजे साक्षात चातुर्मास. आपल्या प्राचीन स्कंद पुराणात चातुर्मासाचे महत्त्व सांगताना स्पष्ट लिहिले आहे की चातुर्मासात साक्षात भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रा धारण करतात आणि 4 महिन्यात संपूर्ण सृष्टीच्या रक्षणाची आणि सात्विक ऊर्जेची दोर भगवान शिव आणि जगदंबेवर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर असते. आषाढ महिन्यातील चातुर्मास म्हणजे काय? आषाढ एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात, कारण मनुष्याचे 1 वर्ष ही देवाची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्याचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणारा कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण दक्षिणायन सुरू होते, म्हणजे काय, देवाची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी अर्थात देवाच्या निद्रेची किंवा हरी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू झालेला आहे. तो कार्तिक एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरमध्ये शेषनागावर योगनिद्रेत जातात आणि ते कार्तिकी एकादशीला, जिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखतो, तर तेव्हा ते बाहेर येतात. चातुर्मासाचे महत्त्व हे आहे की देवाच्या या निद्रा काळामध्ये असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून आणि असुरी शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे आवश्यक असते, काहीतरी नियमांचे पालन करणे आवश्यक असते आणि काहीतरी उपाय करणे आवश्यक असते. आणि तुमच्यासुद्धा प्रत्येक वर्षी लक्षात येत असेल की जोपर्यंत आषाढी एकादशी येत नाही तोपर्यंत अगोदरचा काळ आपण बघितला तर व्रतवैकल्याचे किंवा सणावाराचे तितकीशी रेलचेल नसते, जी आषाढी एकादशी झाल्यानंतर भरपूर वाढते. श्रावण महिना संपूर्ण व्रतवैकल्याचाच असतो आणि त्यानंतर आपण बघतो की भरपूर सणवार सुरू होतात. अनेक सेवकरी मला विचारतात, ताई, चातुर्मासात अशी कोणती साधना करावी ज्याने घरात वर्षभर अथांग शांतता, समृद्धी आणि आरोग्य राहील? श्री स्वामी चरित्र सारामृताचा स्पष्ट उल्लेख येतो की अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज चातुर्मासात भक्तांना नामस्मरण आणि सात्विक आचरणावर विशेष भर द्यायला सांगायचे. स्वामी म्हणायचे, चातुर्मासात केलेला एक जप सामान्य दिवसातील 1000 जपा इतका फलदायी असतो. म्हणून भक्तांनो, या आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण ग्रंथाच्या आधारे सविस्तर या चातुर्मासामध्ये पाळावयाचे नियम जाणून घेणार आहोत. नंबर 1. चातुर्मास देवघरात किंवा मुख्य दारात 4 महिने ठेवायचे ते एक अत्यंत पवित्र आणि शास्त्रोक्त वस्तू. चातुर्मासाच्या 4 महिन्यात देवाला वाहावयाचे विशेष 4 पवित्र पर्ण. चातुर्मासाचे स्कंद पुराणातील 21 अतिशय अस्सल आणि दुर्मिळ नियम. चातुर्मासात न कळत घडणाऱ्या 5 शास्त्रोक्त चुका, ज्यामुळे सात्विकता कमी होते. चातुर्मासातील विशेष दीपदान उपाय आणि अन्नदानाचे शास्त्र. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांनी चातुर्मासातील एक भावुक आणि पावन लीला, ज्यामुळे अंगावर काटा येईल. आणि शेवटी भक्तांच्या 3 महत्त्वाच्या शंकांचे निरसन. मैत्रिणींनो, आजच्या या विशेष व्हिडिओ आणि अत्यंत शांत चित्ताने आणि भक्तिभावाने शेवटपर्यंत नक्की पहा. चातुर्मासात 4 महिने देवांची ती एक वस्तू आणि पान अत्यंत एकाग्रताने वाचा. चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत असतात, त्यामुळे वस्तूमध्ये सात्विकता ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ग्रंथात एक अतिशय सुंदर विधी दिलेला आहे. तर ती विधी आणि ती पवित्र वस्तू कोणती, चला बघूया. ती पवित्र वस्तू म्हणजे तांब्याच्या पात्रातील गंगाजल, शुद्ध जल, त्यात एक तुळशीचे पान किंवा मंजिरी आणि थोडंसं केशर, अष्टगंधाचा टिळा. शास्त्रोक्त पद्धत. दररोज सकाळी तांब्याच्या पेल्यात स्वच्छ जल भरून त्यात तुळशीचे पान व अष्टगंध टाकावे. हे पात्र देवघरात उजव्या बाजूला ठेवावे. ओम नमो भगवते वासुदेवाय वा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जपावा. संध्याकाळी हे जल संपूर्ण घरात शिंपडावे व उरलेले जल प्रसाद ग्रहण करावे व तुळशीत टाकावे. रविवारी एकादश सोडून. चातुर्मासातील 4 महिन्याचे पवित्र पानांचे शास्त्र. पद्मपुराणात लिहिले आहे की चातुर्मासातील प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या पानांचे विशेष महत्त्व असते. 1. चातुर्मासातील पहिला महिना. आषाढ महिना. विष्णू आणि स्वामी महाराजांना अखंड तुळशीचे पत्र अर्पण करावे.
दुसरा महिना श्रावण महिना साक्षात महादेवाला आणि स्वामींना त्रिदल बेलपत्र अर्पण करावे. तिसरा महिना भाद्रपद महिना श्री गणेशाला आणि आदिशक्तीला 21 दुर्वा आणि शमीचे पान अर्पण करावे. चौथा महिना कार्तिक महिना श्रीहरिविष्णू आणि लक्ष्मीला आवळ्याचे पान वा तुळशीची मंजरी विशेष करून अर्पण करावे. या पर्ण सेवेने घरातील नकारात्मकता दूर होऊन देवतेचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर राहतो. भक्तांनो, स्वामी चरित्र सारामृतातील चातुर्मास लीला. भक्तांनो, आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृतमधील एक अतिशय भावूक प्रसंग ऐकूया. मैत्रिणी, मी स्वामी चरित्र सारामृत हे अखंड रोज 7 अध्याय पठण करते, त्यामुळे याचा मला खूप अनुभव येतो, म्हणून यातील मला थोडाफार माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात एक अत्यंत गरीब सेवेकरी यायचा. त्याच्या घरी दारिद्र्य आणि आजारपण होते. चातुर्मास सुरू झाल्यावर तो स्वामीसमोर बसून रडू लागला आणि म्हणाला, देवा, माझ्याकडे तुम्हाला द्यायला मोठे अन्नपान दान नाही किंवा पूजा साहित्य नाही. मी काय करू? साक्षात स्वामी समर्थ महाराज हसले आणि म्हणाले, चातुर्मासात मोठ्या बाह्य अवलंबनाची गरज नसते. तुझी नीती साफ आहे. रोज 1 माळ नामस्मरण कर. आलेल्या पाहुण्यांचा अन्नाचा 1 घास दे आणि संध्याकाळी देवापाशी सात्विक दिवा लाव. त्या गरीब भक्ताने चातुर्मासात 4 महिने स्वामींच्या या सांगण्यावरून केवळ सात्विक आचरण, नामस्मरण आणि दीपसेवा केली. चातुर्मास संपता स्वामींच्या कृपेने त्याच्या घरातील आजारपण पळून गेले आणि त्याला उदरनिर्वाहाचा चांगला मार्ग मिळाला. भक्तांनो, या प्रसंगाचा बोध असा आहे की भगवंताला मोठेपणा, अवडंबर नको असतो, तर तुमचा भाव आणि सात्विक आचरण प्रिय असते. बघा, चातुर्मासात न कळत घडणाऱ्या 5 चुका. भक्तांनो, चातुर्मासाच्या 4 महिन्यात या 5 चुका धर्मशास्त्रानुसार चुकूनही करू नयेत. यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. 1. दुपारी कडक उन्हात तुळशीला पाणी घालणे. शास्त्रात तुळशीचे पूजन सूर्योदयाच्या वेळी सांगितले आहे. दुपारी 12 ते 3 यावेळी तुळशीला पाणी घातल्यास तिचे मूळ खराब होते आणि वनस्पती सुकतेच, परंतु तुळशी मातासुद्धा क्रोधित होऊन भगवान श्रीहरिविष्णू नाराज होतात. 2. रात्री झोपताना देवघराचा पडदा उघडा ठेवणे. रात्री देवाची निद्रा विश्रांतीची वेळ मानली जाते, त्यामुळे रात्रीची पूजा झाल्यावर देवघराला लाल पिवळा पडदा लावणे किंवा कवाड बंद करणे आवश्यक आहे. 3. देवाला ओल्या गंधाऐवजी कोरडी पूजा बंधनकारक. चातुर्मासात देवाला कोरड्या पूजेपेक्षा अष्टगंध, चंदन वा केशर पाण्यात घालून ओले करून लावणे अत्यंत सात्विक मानले जाते. 4. भिक्षुकांचा अनादर करणे. चातुर्मासात घरात येणाऱ्या अतिथीमध्ये विष्णूंचा अंश मानला जातो, त्याला किमान जल किंवा अन्न द्यावे. 5. सांजवेळी संध्याकाळी घरात पूर्ण अंधार ठेवणे. संध्याकाळी सांजेवेळी देवघरात आणि मुख्य दारावर तुपाचा वा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा, अंधार ठेवू नये. चातुर्मासातील दीपदान, अन्नदान. शास्त्रानुसार भक्तांनो, चातुर्मासात दीपदान आणि अन्नदानाचे अफाट महत्त्व ग्रंथात सांगितले आहे. दीपदानाचा विशेष महाउपाय. पद्मपुराणात लिहिले आहे की चातुर्मासात रोज किंवा दर एकादशी वा रविवारी पौर्णिमेला घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा तुळशीपाशी एक लहान मातीचा पण साजूक तुपाचा दिवा लावून त्यात 1 चिमूटभर हळद टाकावी. त्या हळद दिव्यामध्ये लाल दोऱ्यापासून 2 माती लावाव्यात. या दिव्यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष शांत होतात. अन्नाचा पहिला भाग, अन्नदान नियम. चातुर्मासात रोज स्वयंपाक झाल्यावर अन्नाचा पहिला भाग, पहिली पोळी अन्न अगणित अर्पण करावा किंवा गायीला, मुक्या प्राण्याला द्यावा. ज्या घरात अन्नाचा पहिला भाग समर्पित केला जातो तिथे साक्षात अन्नपूर्णा आणि लक्ष्मी वास करते. आता मैत्रिणींनो, चातुर्मासातील 21 अतिशय दुर्मिळ शास्त्रोक्त नियम बघूयात. भक्तांना, आता मी तुम्हाला शिवपुराणातील स्कंदपुराण आणि पद्मपुराणमधील 21 अतिशय अस्सल नियम सांगत आहे. 1. नित्य तुळशी जल अर्पण. रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करून सायंकाळी तुपाचा दिवा लावा. त्या तुपाच्या दिव्यात चिमूटभर पांढरे तीळ टाकावे. तीळ हे लक्ष्मीकारक आहे. 2. नामस्मरण संकल्प. रोज सकाळी किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करावा किंवा तुमची जी इष्टदेवता आहे त्या देवतेचा 1 माळ रोज जप करावा. 3. सात्विक आहार. चातुर्मासात हलका सात्विक आहार घ्यावा आणि अन्नाचा अनादर करावा. सांज वेळेचा तुपाचा दिवा.
दररोज सायंकाळी मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आणि देवघरात मातीच्या पंतीचा दिवा लावावा. येथे लक्षात ठेवा की स्टील किंवा पितळेचा दिवा न वापरता मातीचा दिवा घ्यावा आणि तो दिवा प्रज्वलित करावा. त्या दिव्यामध्ये चिमूटभर तांदूळ आणि 2 कापूर टाकावेत. 5. तारक मंत्र पठण. रोज सांजवेळी स्वामीसमोर बसून तारक मंत्राचा उच्चार करावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करावा. 6. अन्नदान महिमा. चातुर्मासात भुकेल्या माणसाला किंवा प्राण्याला अन्न पाणी द्यावे. गाईला हिरवा चारा द्यावा. 7. संपूर्ण चातुर्मासात 4 महिन्यामध्ये कांदा लसूण वर्जनियम शक्य असणाऱ्या नामी चातुर्मासात सात्विक आहाराचे पालन करावे. 8. विष्णू सहस्रनाम श्रवण. महिन्यातून एकदा किंवा दर गुरुवारी विष्णू सहस्रनाम ऐकावे किंवा पठण करावे. 9. साधेपणा जोपासणे. चातुर्मासात अतिविनाशी जीवन टाळून साधेपणा ठेवावा. 10. मौन धारण. रोज 10 मिनिट पूर्ण मौन बाळगावे. स्वामींचे किंवा भगवान विष्णूंचे ध्यान करावे. 11. कुंकुमार्चन सेवा. शुक्रवारी किंवा पौर्णिमेला कुलस्वामिनीचा कुळाचार करण्यासाठी कुलदेवी आणि लक्ष्मीचे कुंकुमार्चन करावे. 12. अतिथी सत्कार. दारी आलेल्या कोणत्याही माणसाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. पाणी किंवा अन्न काही ना काही त्यांना प्यायला द्यावे. 13. झाडूला पाय लावू नये आणि तो दृष्टीस पडणार नाही असा ठेवावा. 14. तांब्याच्या पात्रातील तीर्थ शिंपडावे. देवघरातील मंत्रसिद्ध जल संपूर्ण घरात शिंपडावे. सत्यवाणी संकल्प. चातुर्मासात असत्य बोलणे आणि फसवणूक करणे पूर्णपणे टाळावे. ग्रंथ श्रवण. रोज 10 मिनिट श्रीमद भगवद्गीता किंवा स्वामी चरित्र सारामृताचा एक अध्याय वाचावा किंवा श्रीकृष्णाचा अध्याय वाचावा. 17. ईशान्य कोपरा स्वच्छता. देवघर आणि ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ राखावा. दीपदान सेवा. एकादशी किंवा पौर्णिमेला मंदिरात व नदीकाठी दीपदान करावे. क्रोध त्याग. चातुर्मासात विनाकारण रागावणे किंवा चिडचिड करणे विशेष करून टाळावे. 20. आरती व क्षमा प्रार्थना. रात्री पूजेनंतर कुटुंबासह आरती करून क्षमा याचना मागावी. 21. सर्व भूत दया. सर्व प्राणीमात्रांवर दया ठेवावी. स्कंद पुराणातील आता बघूया कथा. चातुर्मासात व्रत आणि श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र. भक्तांनो, आता आपण स्कंद पुराणात चातुर्मासातील महात्म्यामधील साक्षात भगवान श्री विष्णू आणि राजा अंबरीषाची एक अतिशय पावन आणि सत्यकथा बघूयात. प्राचीन काळी राजा अंबरीष नावाचा एक अतिशय पराक्रमी आणि ज्ञानी राजा होता. त्याच्याकडे अथांग राज्यवैभव, संपत्ती आणि सैन्य होते. पण राजा अंबरीषाने एक मोठे वैशिष्ट्य होते. माणूस जगात किती मोठा झाला तरी तो भगवंताच्या आणि कुलाचाराच्या नियमापेक्षा मोठा नाही. जेव्हा जेव्हा चातुर्मासाचे 4 महिने यायचे तेव्हा राजा अंबरीष आपले सर्व राज्यवैभव, अहंकार आणि विलास बाजूला ठेवायचा. तो चातुर्मासाचे 4 महिने अत्यंत साधेपणाने भूमीवर शयन करून नित्य तुळशीला जल प्रदक्षिणा, सेवा, सांजवेळीचे दीपदान आणि नामस्मरण करत घालवायचा. राजा स्वतःच्या हाताने दारी आलेल्या भुकेलेल्या भिक्षुकांना अन्नाचा पहिला भाग अन्नदान द्यायचा. गाईला रोज हिरवा चारा द्यायचा. एकदा चातुर्मासाच्या एकादशी व्रताच्या दिवशी राजाने पूर्ण उपवास केला आणि दुसऱ्या दिवशी पारणाच्या व्रत सोडण्याच्या वेळेस अत्यंत मानले जाणारे महर्षी दुर्वास ऋषी राजाच्या महलात आले. राजाने ऋषीचे स्वागत केले आणि त्यांना अन्नाचा आग्रह केला. ऋषी दुर्वास म्हणाले, हे राजा, मी नदीकाठी स्नान करून येतो, मगच आपण एकत्र भोजन करू. परंतु ऋषींना स्नानाला खूप वेळ झाला आणि इकडे पाण्याचे शुभ वेळ मुहूर्त निघून चालले होते. जर मुहूर्तावर जर सोडले नसते तर राजाच्या चातुर्मासाचा व्रताचा लोप झाला असता. म्हणून ब्राह्मणाच्या सल्ल्याने राजा अंबरीषाने अन्नाचा एकही त्याग न खाता किंवा एक तुळशीचे पान आणि पावन जलाचे घोट घेऊन आपले व्रत पूर्ण केले. जेव्हा दुर्वासा ऋषीने परत आले तेव्हा त्यांना वाटले की राजाने त्यांचा अनादर करून आधी व्रत सोडले. ऋषी अथांग क्रोधाविष्ट झाले आणि त्यांनी स्वतःच्या जटेतून एक भयंकर कृत्य, राक्षसी शक्ती निर्माण करून राजाच्या अंगावर सोडली. पण भक्तांनो, आता लक्ष देऊन ऐका. ज्या भक्ताच्या घरात चातुर्मास, सात्विक आचरण, तुलसी सेवा आणि नामस्मरण चालते त्याचे रक्षण साक्षात भगवान करतात. म्हणून राजा अंबरीष हातात जोडून शांत उभा राहिला. त्याच क्षणी साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचे तेजस्वी सुदर्शन चक्र तिथून
प्रकट झाले त्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसी शक्तीचा भस्म केला आणि ते चक्र दुर्वासा ऋषीच्या मागे धावले. दुर्वासा ऋषी संपूर्ण ब्रह्मांडात पळाले. ब्रह्माजी आणि महादेवांकडे गेले, पण सर्वांनी सांगितले, आम्ही भक्तांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या विष्णूंच्या सुदर्शन चक्राला थांबवू शकत नाही. तो राजा अंबरीषाची क्षमा माग. शेवटी दुर्वासा ऋषी राजा अंबरीषाच्या पाया पडला आणि राजाने हात जोडून प्रार्थना केली आणि सुदर्शन चक्र शांत झाले. बघा मित्रांनो, या कथेचा मुख्य संदेश, मुख्य बोध असा आहे की चातुर्मासात केलेला साधेपणा, तुळशी सेवा आणि नामस्मरण हे वाया कधीही जात नाही. आपण जेव्हा चातुर्मासात सात्विक आचरण ठेवतो तेव्हा भगवंताचे अभयदान, रक्षण, ऊर्जा स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या मागे सदैव उभी राहते. संकटे कितीही मोठी असली तरी ज्याच्या घरात चातुर्मासाचे नियम पाळले जातात त्याचा विजय निश्चित होतो. भक्तांनो, मी व्हिडिओच्या अगोदर एक प्रश्न सांगितला होता की तुमच्या प्रश्नांचे निरसन करेल. नंबर 1, चातुर्मासात तांब्याच्या पात्रात ठेवलेले पाणी रोज बदलायचे का? होय, रोज सकाळी ते पाणी ताजे भरावे व जुने पाणी घरात शिंपडून तुळशीला द्यावे. 2, रात्री देवघराचा पडदा लावला तरी दिवा कसा ठेवायचा? रात्री आरती व पूजेनंतर दिवा शांत झाल्यानंतरच देवघराचा पडदा लावावा. 3, चातुर्मासात स्वामी सेवेत, शिवसेवेत काय विशेष करावे? रोज किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ नाम जप आणि तारक मंत्र म्हणावा. ओम नमः शिवाय मंत्राचा 1 माळ जप करावा. रोज बेलाच्या वृक्षाखाली मातीचे शिवलिंग बनवून 1 बेलपत्र अर्पण करून 1 लोटा जल अर्पण करावे. भक्तांनो, चातुर्मास हा आपल्या आयुष्याला सात्विकतेकडे नेणारा सुवर्ण काळ आहे. हा तुळशी जलाचा उपाय साक्षात विष्णू आणि स्वामी महाराजांचे तुमचे रक्षण करतील. म्हणूनच तुम्हाला या चातुर्मासामध्ये हे नियम पाळायचे आहेत. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.